गुड आफ्टरनून फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. ओके, तर आपला जो चॅप्टर चालू होता त्या चॅप्टरचं नाव होतं बेटा इनसाइड द ॲटम. ओके, तर इनसाइड द ॲटम या चॅप्टरमध्ये आपण काय शिकलो बेटा? इलेक्ट्रॉन्स बद्दल शिकलो, प्रोटॉन्स बद्दल शिकलो, न्यूट्रॉन्स बद्दल शिकलो, म्हणजे आपण ॲटमच्या स्ट्रक्चर बद्दल शिकलो. तर आज आपण शिकणार आहोत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट ऑर ॲटम. एखाद्या एलिमेंटचं किंवा एखाद्या ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहितात हे आपल्याला आज शिकायचं आहे. हे शिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. असं समजा की 11वी-12वीला तुम्ही जेवढ्या गोष्टी करणार आहात त्या सर्वांचं हे बेसिक आहे. 11वी-12वीला तुम्ही जेवढ्या गोष्टी करणार आहात त्या सर्व गोष्टीचं हे बेसिक आहे. म्हणून व्यवस्थित पहा, नोट्स बनवा आणि अभ्यास करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, चला. तर एखाद्या ॲटमचं, मी काय म्हणलं, एखाद्या ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपल्याला लिहायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला त्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर माहीत पाहिजे. पहिले आपल्याला त्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर माहीत पाहिजे. आणि आपल्याला हे सुद्धा माहीत पाहिजे की कोणत्या शेलमध्ये कोणत्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन बसत असतात. म्हणजे हे जर समजा न्यूक्लियस असेल, हे पहिलं ऑर्बिट, हे दुसरं ऑर्बिट, हे तिसरं ऑर्बिट. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसत असतात, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन बसत असतात, आहे की नाही. तिसऱ्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन बसत असतात? 18 इलेक्ट्रॉन बसत असतात, अँड सो ऑन. हे कशामुळे काढायचं? फॉर्म्युला 2n² नावाच्या फॉर्म्युल्यानं काढायचा आहे. ओके, वेअर n इज इक्वल टू हे 1 नंबरचं ऑर्बिट, 2 नंबरचं ऑर्बिट, 3 नंबर, हे nच्या जागी हे 1 2 3 ठेवायचं. म्हणजे आपल्याला समजते की पहिल्या ऑर्बिटमध्ये, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये किती किती इलेक्ट्रॉन बसणार आहे. तर आपल्याला जर एखादा ॲटम ऑर एलिमेंट दिला आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा व त्याची डायग्राम काढून दाखवा असं जर म्हणलं तर तुम्ही कसं करसाल? तर मी तुम्हाला हे शिकवणार आहोत, त्यासाठी व्यवस्थित लक्ष द्या. ओके, चला. तर आपला आहे की नाही पहिला एलिमेंट आहे बेटा, पहा लक्षात घ्या, आहे की नाही. आपला पहिला एलिमेंट आहे, पहा आपला पहिला एलिमेंट आहे बेटा, पहा लक्षात घ्या. आपला पहिला एलिमेंट आहे हायड्रोजन. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, आहे की नाही. तर याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे? 1. दुसरा आहे बघा, आहे की नाही. मग याची डायग्राम कशी काढायची? पहा, सेंटरला काय असते? न्यूक्लियस. ओके, बाहेर काय असते? ऑर्बिट, 1 इलेक्ट्रॉन. पहा, 1 इलेक्ट्रॉन म्हणजे एकच ऑर्बिट. आणि हा काय? ॲटॉमिक नंबर. जेवढा ॲटॉमिक नंबर असेल तेवढंच तशाच प्रकारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथं लिहिता येईल. त्याच्यापेक्षा जास्त लिहिता येणार नाही, त्याच्यापेक्षा कमी लिहिता येणार नाही. लक्ष द्या, आहे की नाही. पहा, दुसरा काय? हेलियम 2, काय? 2. पहा, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतात, आहे की नाही. मग हेच डायग्राम कशी होईल? पहा लक्षात घ्या. हे न्यूक्लियस, 2 इलेक्ट्रॉन, आहे की नाही. 3 हेलियम. लिथियम ॲटॉमिक नंबर 3. पहा लक्षात घ्या, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतील, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतील. ओके, या 3 मधून 2 गेले, उरलं किती? 1, आहे की नाही. कॉमा 1, आहे की नाही. कॉमा 1. पहा, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन. तुम्ही म्हणसाल दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन बसतात. किती? 8. पण इथं 3च आहेत ना, मग 3 व्यवस्थित बसवायचे. पहिल्या याच्यात 2, दुसऱ्या याच्यात 1. पहा लक्षात घ्या. मग हे कसं करता येईल? पहा, हे 2 इलेक्ट्रॉन किती, आणि हे दुसरं ऑर्बिट 1 इलेक्ट्रॉन. पहा, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, हे पहिला ऑर्बिट 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन, आहे की नाही. असं. पहा, तिसरं, चौथं लिथियम, बेरिलियम 4. पहिल्या ऑर्बिटमध्ये किती? 2 इलेक्ट्रॉन. हे पहा, 4 पैकी 2 गेले, 2 राहिले, 2,2, आहे की नाही. कसं होईल हे? पहा, आता हे बघा, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती? 2, असं, आहे की नाही. चौथं, 5वं बेरिलियम. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 5, आहे की नाही. काय? बोरॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 5. हे एलिमेंट आहे रे बा. बोरॉन, बेरिलियम, लिथियम, हेलियम, हायड्रोजन काय एलिमेंट आहेत किंवा ॲटम आहेत. कसं करायचं? ॲटॉमिक नंबर 5. ओके, 2,3, आहे की नाही. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन, म्हणजे 5 इलेक्ट्रॉन. याची डायग्राम कशी काढता? पहा लक्षात घ्या. हे पहिलं ऑर्बिट, 2 इलेक्ट्रॉन, किती? 2. हे दुसरं ऑर्बिट, 1 2 3 4 5 इलेक्ट्रॉन, 2, आहे की नाही. 2 सॉरी 3 इलेक्ट्रॉन, 2 आणि 3 5, 2 आणि 3 5. पहा, 2,3, 2 3
2 and 3 किती 5 ॲटॉमिक नंबर 5. म्हणजे याच्यापेक्षा ना कमी याच्यापेक्षा ना जास्त व्यवस्थित ॲटॉमिक नंबरनुसार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहावं लागते. ओके 6 आहे की नाही. बेरिलियम कार्बन ॲटॉमिक नंबर 6 2,4. 6 म्हणजे 2,4. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन. कसं काढसाल पहा लक्षात घ्या. आता समजलं ना कसं काढसाल आहे की नाही. कसं काढसाल हे बघा. सेंटरला न्यूक्लियस सेंटरला राहणार त्यात काही विषय नाही. न्यूक्लियस सेंटरला राहणार. या ऑर्बिट पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन 1 2 3 4 5 2 4 2 4 आहे की नाही. सेंटरला काय असते न्यूक्लियस. बाहेरून काय असतं ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात. हे काय आहे ॲटमचं स्ट्रक्चर आहे. पण प्रत्येक ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वेगवेगळं असते. प्रत्येक ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वेगवेगळं असते आहे की नाही. का कारण ॲटम वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वेगवेगळे आहे की नाही. तसं पहा 7वा नंबर कोण आहे नायट्रोजन आहे की नाही. नायट्रोजन 2,5 पहा लक्षात घ्या. आता हीच डायग्राम कंटिन्यू करू का पहा लक्षात घ्या. 2,5 ओके. पहा किती आहे हे 2 4 एकच वाढा आहे ना. 8वा कोण आहे ऑक्सिजन 8 2,6 आणखी एक वाढा 1 2 3 4 5 6 आहे ना झालं ऑक्सिजन. त्याच्यानंतर कोण आहे 9वा नंबर कोण आहे बघा आहे ना ऑक्सिजन. 9वा नंबर कोण आहे फ्लोरीन 9 2,7. पहा 2 इलेक्ट्रॉन 1 2 3 4 5 6 7 पाहिजे ना आहे की नाही. 10वा कोण आहे बेटा निऑन ॲटॉमिक नंबर 10 काय 2,8 आहे की नाही. चला हे एक वाढवलं 1 2 3 4 5 6 7 8 8 आणि 2 10 आहे. आता लक्षात घ्या 11वा नंबर आहे बेटा सोडियम 11. याचं कसं लिहिसाल 2,9. हे चुकलं कारण दुसऱ्या शेलमध्ये 8च इलेक्ट्रॉन बसू शकतात आहे की नाही. 8 पेक्षा जास्त नाही. मग जो 11वा इलेक्ट्रॉन आहे तो कुठं जाईल तिसऱ्या ऑर्बिटमध्ये आहे की नाही. तो कुठं जाईल तिसऱ्या ऑर्बिटमध्ये. मग हे असं लिहायचं बघा 2,8 2 and 8 10 एक उरला ना 1,1 आहे की नाही. समजलं. तर पहा याची डायग्राम कशी काढायची आता लक्षात घ्या. 2 1 2 3 4 5 6 7 8 10. आता हे झालं दुसरं ऑर्बिट. हे झालं पहिलं ऑर्बिट. हे झालं दुसरं ऑर्बिट. पहिलं ऑर्बिट 2 इलेक्ट्रॉन दुसरं ऑर्बिट 8 इलेक्ट्रॉन आहे की नाही. आता आपल्याला तिसरं ऑर्बिट 1 इलेक्ट्रॉन काढावं लागेल आता आहे की नाही. इथून 18 पर्यंत इथे इलेक्ट्रॉन भरतील. समजलं असं इथे इलेक्ट्रॉन भरतील. ओके चला 11. आता आपल्याला पाहायचं बेटा क्लोरीन काय क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर काय क्लोरीन 17 नंबर आहे. हे 11 वरून डायरेक्ट 17 आपल्या कामाचे एलिमेंट घ्यायला मी आहे की नाही. जर जाऊ द्या मॅग्नेशियम घेऊ. काय घेऊ 11 मॅग्नेशियम 12 आहे की नाही. 2,8,2 आहे की नाही. टाका 2 इलेक्ट्रॉन आहे की नाही. 2 8 2 12 झाली 12 2 8 10 आणि 2 12 झाली. पहिलं शेल दुसरं शेल तिसरं शेल पहिलं शेल दुसरं शेल तिसरं शेल अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं. ओके लक्षात घ्या. पहिल्या शेलमध्ये 2च इलेक्ट्रॉन बसतील किती 2 इलेक्ट्रॉन. दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन बसतील. तिसऱ्या शेलमध्ये किती बसतात 18 इलेक्ट्रॉन बसतात आहे की नाही. तिसऱ्या शेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन बसतात. हे प्रत्येक शेलची वेगवेगळी कॅपॅसिटी असते. शेललाच काय म्हणतात ऑर्बिट. अरे बाबा ही गोल्ड असते ना गोल्ड रिंगण यालाच काय म्हणतात ऑर्बिट ऑर शेल आहे की नाही. तर अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं असते. आहे की नाही. 13 नंबर कोण आहे 13 नंबर आहे बेटा ॲल्युमिनियम काय 13 नंबर आहे बेटा ॲल्युमिनियम आहे की नाही. 13 2,8 काय रे 7 9 3 टाका रे तिसरा इलेक्ट्रॉन आहे की नाही आहे की नाही. त्याच्यानंतर 14 नंबर कोणता आहे
सिलिकॉन 2,8,4 ठीक ना, वळवा येते एक इलेक्ट्रॉन 4 शेवटच्या शेलमध्ये. अरे बाबा लक्षात घ्या, या सर्वांचा शेवटचा शेल कोणता आहे? हे. कारण हायड्रोजनमध्ये एकच शेल आहे हे. याचं शेवटचं शेल हे, याचं शेवटचं शेल हे, याचं हे शेवटचा ऑर्बिट आहे की नाही. पहा लक्षात घ्या, हे 7वं 8वं हे 1, याचं शेवटचं ऑर्बिट 1 आहे की नाही, हे 2, हे सगळे काय आहेत? शेवटचं ऑर्बिट. मॅग्नेशियमच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. किती? 2 इलेक्ट्रॉन आहेत आहे की नाही. सिलिकॉनच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. 4 इलेक्ट्रॉन आहे. लक्षात घ्या, शेवटचं ऑर्बिट हे लक्षात घ्या गोष्ट, शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत हे गोष्ट लक्षात घ्या. कारण ते पुढच्या कन्सेप्टला आपल्याला कामी येणार आहे. व्हॅलन्सी नावाचा कन्सेप्ट. काय? व्हॅलन्सी नावाचा कन्सेप्ट आहे की नाही. तर त्याच्यासाठी कामी येणार आहे. ओके चला, आता जर समजा तुम्हाला मी आहे की नाही डायरेक्ट म्हणलं 17 क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं करसाल पहा. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8, 2 आणि 8 किती? 10, किती उरले? 7. तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 7. समजलं? मग इथं आहे की नाही 7 टाका, 4 आहेत ना, 1. अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे करायचं असते. अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे करायचं असते. ओके बेटा, चला तर हे लिहून घ्या. याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, ओके बेटा, आता आपला जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे व्हॅलन्सी अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे व्हॅलन्सी आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यामध्ये काय संबंध आहे ते आपल्याला समजून घ्यायचं. पहा बेटा, खूप इझी कन्सेप्ट आहे. फक्त तुम्हाला आहे की नाही, याआधी जो कन्सेप्ट मी शिकवला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं, जर तो समजला असेल तर हा इझिली कॉन्सेप्ट समजून येईल. लक्षात घ्या, पहिले आपल्याला माहीत पाहिजे की व्हॅलन्सी म्हणजे काय. व्हॅलन्सी म्हणजे काय? समजा हा एक ॲटम आहे, हा दुसरा ॲटम आहे. मी काय म्हणलं? हा एक ॲटम आहे, हा दुसरा ॲटम आहे. या ॲटमची या ॲटमसोबत ज्यावेळेस कंबायनिंग होते, या ॲटमची या ॲटमसोबत ज्यावेळेस कंबायनिंग होते, त्या कंबाईन होण्याच्या कॅपॅसिटीला काय म्हणतात? व्हॅलन्सी. म्हणून द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ ॲन ॲटम विथ अदर ॲटम. द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ ॲन ॲटम विथ अदर ॲटम. 2 ॲटमची एकूण एकासोबत जी कंबाईन होण्याची कॅपॅसिटी असते ना, त्या कंबाईन होण्याच्या कॅपॅसिटीला व्हॅलन्सी असं म्हणत असतात. त्या कंबाईन होण्याच्या कॅपॅसिटीला व्हॅलन्सी असं म्हणत असतात. ओके, त्या कंबाईन होण्याच्या कॅपॅसिटीला व्हॅलन्सी असं म्हणत असतात. आता मला एक गोष्ट सांगा, जर तुम्हाला एवढं समजलं व्हॅलन्सी म्हणजे काय, तर मला एक गोष्ट सांगा, व्हॅलन्सी कोणत्याही ॲटमची व्हॅलन्सी हे कशावर अवलंबून असते, कशावर डिपेंड्स असते? तर लक्षात घ्या, कोणत्याही ॲटमची व्हॅलन्सी हे व्हॅलन्स शेलवर अवलंबून असते. कशावर अवलंबून असते? व्हॅलन्स शेल. व्हॅलन्स शेललाच दुसरं नाव आहे लास्ट शेल, म्हणजे सगळ्यात शेवटचं शेल, और लास्ट शेल. और यालाच काय म्हणतात? आउटर मोस्ट शेल. काय म्हणतात? आउटर मोस्ट म्हणजे सगळ्यात आउटर मोस्ट शेल. यालाच काय म्हणायचं? आउटर मोस्ट शेल. आता लक्षात घ्या, व्हॅलन्स शेल और लास्ट शेल और आउटर मोस्ट शेल. ओके, यांच्यात काय असतं बेटा? यांच्यात असतं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. शेवट लक्षात घ्या, व्हॅलन्स शेल और लास्ट शेल और आउटर मोस्ट शेल यांच्यात काय असतं? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. जे इलेक्ट्रॉन शेवटच्या शेलमध्ये असतात त्यांना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतात. फॉर एक्झाम्पल पहा, लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल इथं जर समजा मी लिहिलं मॅग्नेशियम ॲटॉमिक नंबर 12 2,8,2, तर लक्षात घ्या, हे जे 2 आहे ना, हे 2 इलेक्ट्रॉन आहेत ना, हे 2 वाले इलेक्ट्रॉन आहेत ना, 2 वाले, हे व्हॅलन्स शेल आहे. काय हे वय व्हॅलन्स शेल. आता याची डायग्राम कशी काढू शकता? हे पाहिजे सेंट्रल न्यूक्लियस, हे पहिलं शेल. आता पूर्ण गोल काढत नाही, हा पहिलं शेल, हे दुसरं शेल. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये 1 2 8 इलेक्ट्रॉन, 3 4 5 6 7 8. ओके, हे तिसरं शेल म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. तर हे तिसरं जे शेल आहे ना, हे तर मॅग्नेशियमचं हे तिसरं जे शेल आहे ना, हे व्हॅलन्स शेल होईल बेटा. हे व्हॅलन्स शेल होईल. 2 इलेक्ट्रॉन असलेलं हे व्हॅलन्स शेल आहे. व्हॅलन्स शेल म्हणजे शेवटचं शेल. पहा ना,
हे शेवटचं शेल होय ना, मॅग्नेशियमचं हे शेवटचं शेल आहे, म्हणजे लास्ट शेल ऑर आउटर मोस्ट शेल, त्यालाच काय म्हणतो आपण व्हॅलन्स शेल. आणि या व्हॅलन्स शेलमध्ये काय असतं तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ओके, इलेक्ट्रॉन रे, हे इलेक्ट्रॉन, जे इलेक्ट्रॉन व्हॅलन्स शेलमध्ये किंवा लास्ट शेलमध्ये प्रेझेंट असतात त्यांना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतात. हे बघा, हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मग मॅग्नेशियममध्ये किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत? 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. फॉर एक्झाम्पल आता पहा, सोडियम ॲटॉमिक नंबर 18 2,8,1. आता या सोडियमच्या व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे. ओके, म्हणजे व्हॅलन्स शेलमध्ये किंवा लास्टच्या शेलमध्ये किंवा आउटर मोस्ट शेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील, या व्हॅलन्स शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील ना, त्या व्हॅलन्स शेलमधल्या इलेक्ट्रॉनवरून एखाद्या ॲटमची व्हॅलन्सी ठरवल्या जाते, आहे की नाही. या मधल्या इलेक्ट्रॉनचा काही घेण देण नाही, आहे की नाही. शेवटच्या शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात ना त्यांना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणत असतात, आणि ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एखाद्या ॲटमची व्हॅलन्सी ठरवतात, आहे की नाही. त्या ॲटमची दुसऱ्या ॲटमसोबत कंबाईन होण्याची कॅपॅसिटी ठरवतात. कोण? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कुठे असतात? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन व्हॅलन्स शेलमध्ये असतात. ओके, तर तुम्हाला कन्सेप्ट कळाला व्हॅलन्स शेल कशाला म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल आणखीन एक व्हॅलन्स शेलचं आणखीन एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, पहा लक्षात घ्या. जर समजा आपल्याजवळ ऑक्सिजन आहे, ॲटॉमिक नंबर 8, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती? 8. 2, किती 6, 2 आणि 6 किती 8. आता लक्षात घ्या, तर हे ऑक्सिजनचं हे जे 6 इलेक्ट्रॉनचं शेल आहे ना, हे व्हॅलन्स शेल आहे, आणि ऑक्सिजनच्या व्हॅलन्स शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. किती? 6 इलेक्ट्रॉन. याला कसं करायचं पहा, सेंट्रलला न्यूक्लियस, ऑर्बिट, पहिल्या याच्यात 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6. तर हे जे शेल आहे ना 2 नंबरचं, हे ऑक्सिजनचं शेवटचं शेल आहे. हे जे 2 नंबरचं शेल आहे ना, 2 नंबरचं, हे ऑक्सिजनचं शेवटचं शेल आहे किंवा व्हॅलन्स शेल आहे की नाही. आणि त्या शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत, त्या शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. ओके, तर या शेवटच्या शेलमधल्या इलेक्ट्रॉनना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतात. शेवटच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉनना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतात. आणि प्रत्येक ॲटमच्या, मी काय म्हणलं, प्रत्येक ॲटमच्या शेवटच्या शेलमध्ये म्हणजे व्हॅलन्स शेलमध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉन असतात. कोणा याच्यात 2 असतात, कोणाच्या याच्यात 6 असतात, कोणाच्या याच्यात 5 असतात, कोणाच्या याच्यात 3 असतात. प्रत्येक ॲटमच्या व्हॅलन्स शेलमध्ये म्हणजे शेवटच्या शेलमध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉन असतात, आहे की नाही. तर त्या इलेक्ट्रॉनवर अवलंबून असते, त्या ॲटमची व्हॅलन्सी त्या इलेक्ट्रॉनवर अवलंबून असते. कोणत्या? व्हॅलन्स शेलमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनवर त्या ॲटमची व्हॅलन्सी अवलंबून असते. आणि मी जे तुम्हाला इतका वेळ सांगितलं ना, ते हेच पॉईंट आहेत 4. समजलं? पहा, द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ ॲन ॲटम विथ अदर ॲटम इज नोन ॲज व्हॅलन्सी ऑफ ॲन ॲटम ऑफ ॲन एलिमेंट. हे झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय आहे बेटा? द व्हॅलन्सी ऑफ ॲन ॲटम इज डिटरमाइंड बाय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ इट्स आउटर मोस्ट शेल. अरे व्हॅलन्स शेल, लास्ट शेल और आउटर मोस्ट शेल, हे जे आउटर मोस्ट शेल आहे, हे जे आउटर मोस्ट शेल आहे, हे जे आउटर मोस्ट शेल आहे, या आउटर मोस्ट शेलवरच व्हॅलन्सी अवलंबून असते ना. हो, कारण त्याच्यात जे इलेक्ट्रॉन असते त्याच्यावर व्हॅलन्सी अवलंबून असते. हे झाला दुसरा पॉईंट, आहे ना. तिसरा पॉईंट, द आउटर मोस्ट शेल इज नोन ॲज व्हॅलन्स शेल. अरे आउटर मोस्ट शेललाच काय म्हणतात? व्हॅलन्स शेल म्हणतात. हे झालं तिसरा पॉईंट. आणि इट कंटेन्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ओके, त्या शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनना काय म्हणतात? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. यांना काय म्हणायचं? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. यांना काय म्हणायचं? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आउटर मोस्ट शेल और व्हॅलन्स शेलमधले इलेक्ट्रॉन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. हे झालं बेटा तिसरा पॉईंट. चौथा पॉईंट, द व्हॅलन्सी ऑफ ॲन एलिमेंट इज डिटरमाइंड बाय इट्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ओके, कोणत्याही ॲटमची व्हॅलन्सी कशावरून ठरते? व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवरून. व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवरून ॲटमची व्हॅलन्सी ठरते. तर हे झाली पॉईंट, हे व्यवस्थित नोट करा. ओके, आता मी तुम्हाला काय करतो, काही एलिमेंट म्हणजे ॲटम देतो, त्या प्रत्येक ॲटमची तुम्हाला काय लिहायची आहे बेटा? व्हॅलन्सी लिहायची आहे. त्या प्रत्येक ॲटमची तुम्हाला काय लिहायची आहे? व्हॅलन्सी लिहायची आहे. मी सांगतो तुम्हाला कशी लिहायची, पण पहिले हे नोट करा. ओके बेटा, तर आता आपल्याला एक नाही कोणत्या ॲटमची व्हॅलन्सी कशी काढत असतं हे समजून घ्यायचं आहे. आता एवढं तर माहीत झालं व्हॅलन्सी कशावरून काढतात? व्हॅलन्स शेलमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनवरून व्हॅलन्सी काढत असतात. ओके, पहा लक्षात घ्या. पहिले आपल्याला लिहायचा सिम्बॉल. पहिला हायड्रोजन ॲटम, दुसरा हेलियम ॲटम, तिसरा हेलियम, लिथियम घ्या, नंतर घ्या सोडियम घ्या, नंतर घ्या क्लोरीन घ्या, नंतर काय घेता बेटा आपण? आता मी कुठेही द्यायला ऑक्सिजन घ्या,
ऑक्सिजन घ्या, नंतर घ्या निऑन घ्या, नंतर घ्या फ्लोरीन घ्या, नंतर क्लोरीन घ्या, आहे ना. आता लक्षात घ्या, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, हेलियमचा 2 आहे, लिथियमचा 3 आहे, सोडियमचा 11 आहे की नाही, सॉरी क्लोरीनचा 17 आहे, ऑक्सिजनचा 8 आहे, निऑनचा 10 आहे, फ्लोरीनचा 9 आहे. आता पहा सिम्बॉल लिहिला, हे त्याचा ॲटॉमिक नंबर. आता इथं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं. काय लिहायचं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पहा हायड्रोजनचा एक तर एकच इलेक्ट्रॉनिक आहे ना, 2 हे 2च येणार. लिथियम 2,3 सॉरी 2,1 आहे की नाही, हे 2,1. सोडियम किती 11 2,8,1 आहे की नाही. क्लोरीन 17 2,8,7 आहे की नाही. हे काय घेणार ऑक्सिजन 2,6 2,8 आहे की नाही. फ्लोरीन 2,7. मॅग्नेशियम 12 2,8,2. तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अशा प्रकारे जर आपण समजा लिहून घेतले, तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अशा प्रकारे जर समजा आपण लिहून घेतले तर काय होईल, आपल्याला सोपं जाईल. आता पहा नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. काय नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन? आता नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय? नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या शेलमध्ये असलेले इलेक्ट्रॉन. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे बेटा शेवटच्या शेलमध्ये असलेले इलेक्ट्रॉन. हायड्रोजनचं शेवटचं शेल किती आहे? 1 आहे की नाही. पहा हेलियमचं शेवटचं शेल 2 इलेक्ट्रॉन. लिथियमचं शेवटचं शेल हे 1 इलेक्ट्रॉन आहे की नाही. सोडियमचं शेवटचं शेल 1 इलेक्ट्रॉन आहे की नाही. क्लोरीनचं शेवटचं शेल 7 इलेक्ट्रॉन आहे की नाही. ऑक्सिजनचं शेवटचं शेल 8 इलेक्ट्रॉन 6 इलेक्ट्रॉन. निऑनचं शेवटचं शेल 8 म्हणजे 8 इलेक्ट्रॉन. फ्लोरीनचं शेवटचं शेल 7 म्हणजे 7 इलेक्ट्रॉन आहे की नाही. मॅग्नेशियमचं शेवटचं शेल 2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे शेवटच्या शेलमध्ये असलेले इलेक्ट्रॉन म्हणजे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवरून आपल्याला व्हॅलन्सी ठरवता येते, सांगता येते. पहा लक्षात घ्या, एखाद्या ॲटमच्या व्हॅलन्स शेलमध्ये जितके इलेक्ट्रॉन असतील तितकीच त्याची व्हॅलन्सी असेल, आहे की नाही. म्हणजे शेवटच्या शेलमध्ये असलेले इलेक्ट्रॉन व्हॅलन्सी ठरवतात, आहे की नाही. किंवा जर एखाद्या ॲटमच्या शेवटच्या शेलमध्ये 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतील, किती 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन, तर तेवढे इलेक्ट्रॉन 8 मधून मायनस करायचे, किती 8 मधून, आहे की नाही. पहा तर मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. पहा लक्षात घ्या, 1 तर याची व्हॅलन्सी 1, याची व्हॅलन्सी किती आहे 2 म्हणजे याची व्हॅलन्सी 0 येते. ओके 2 म्हणजे याची व्हॅलन्सी 0 येते, आहे की नाही. पहा लिथियमची 1 म्हणजे याची व्हॅलन्सी किती आहे 1. सोडियमची 1 म्हणजे याची व्हॅलन्सी 1 आहे की नाही. क्लोरीनची किती? पहा क्लोरीनची व्हॅलन्सी किती आहे 7. आता तुम्ही इथं 7 लिहिसाल तर ते चुकते बरं. काय करायचं माहिती आहे का, इथं व्हॅलन्सी हे बघा 8 मायनस किती 7 करायचं, 8 मायनस 7. म्हणजे जर हे 4 पेक्षा जास्त आकडा असेल, आहे की नाही. जर हे आकडा 4 पेक्षा जास्त असेल तर तेवढा आकडा मायनस करायचा, समजलं. हे आकडा जर 4 पेक्षा जास्त असेल तर तेवढा मायनस करायचं, आहे की नाही. 7 म्हणजे 1 म्हणजे व्हॅलन्सी किती आहे क्लोरीनची 1 आहे, 7 नाही. 7 व्हॅलन्सी नाही 1 आहे. 6 म्हणजे 8 मधून 6 मायनस करायचे, किती 2. म्हणजे ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 आहे बेटा, किती 2 आहे की नाही. पहा निऑन 8 0 म्हणजे निऑनची व्हॅलन्सी किती आहे 0 आहे की नाही. फ्लोरीनची व्हॅलन्सी किती आहे 7, 8 मायनस 7 1. फ्लोरीनची व्हॅलन्सी किती आहे 1. मॅग्नेशियम 2 हे 4 पेक्षा कमी आहे ना. 2 म्हणजे 4 पेक्षा कमी म्हणजे तेवढंच लिहायचं. जर हे 4 पेक्षा जास्त आहे ना तर याला 8 मधून मायनस करायचं, काय करायचं मायनस. ओके तर ती व्हॅलन्सी येईल. तर अशा प्रकारे आपण काय काढत असतो बेटा व्हॅलन्सी कशावरून ठरवल्या जाते? व्हॅलन्सी ठरवल्या जाते शेवटच्या शेलमधल्या इलेक्ट्रॉनवरून. व्हॅलन्सी ठरवल्या जाते व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनवरून किंवा शेवटच्या शेलमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनवरून. जर शेवटच्या शेलमध्ये 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतील तर तेच व्हॅलन्सी लिहून टाकायची. पण शेवटच्या शेलमध्ये 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतील, 4 पेक्षा जास्त, तर तेवढे इलेक्ट्रॉन 8 मधून मायनस करायचे, मग जे येईल ते व्हॅलन्सी राहील. फॉर एक्झाम्पल 7 इलेक्ट्रॉन तर याची व्हॅलन्सी 7 नाही आहे, या 7ला 8 मधून मायनस करायचं, 1 व्हॅलन्सी आहे त्याची, समजलं. क्लोरीनची व्हॅलन्सी 1 आहे, ऑक्सिजनची किती 2 आहे.
तर अशा प्रकारे व्हॅलन्सी आपण डिटरमाइन करू शकतो. कशावरून? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून. ओके, कशावरून? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून. मी असं का म्हणलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून? कारण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून आपल्याला नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन समजतात आणि नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवरून आपल्याला व्हॅलन्सी समजते. तर हे सिस्टमॅटिक आपल्याला सांगता येते व्हॅलन्सी कशी काढायची असते. ओके, हे नोट करा. चला, ओके बेटा. तर तुम्ही व्हॅलन्सी बद्दल शिकले, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बद्दल शिकले. पहा, लक्षात घ्या, आजचा पिरियड हा खूप अत्यंत महत्त्वाचा पिरियड होता बेटा. आजचं लेक्चर हे खूप महत्त्वाचं लेक्चर होतं. का? कारण या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बद्दल शिकलो आणि व्हॅलन्सी बद्दल शिकलो. हे जर तुम्हाला समजलं नसेल तर लेक्चर डबल पहा आणि मला कॉमेंट करून सांगा. ओके, आणि मला कॉमेंट करून सांगा. चला, हे व्यवस्थित नोट डाऊन करा. नेक्स्ट लेक्चरपासून आपण आयसोटोप वगैरे पाहूया. चला.